वेलकम टू अपस्किल अकॅडमी. वैवारीचा नेक्स्ट पार्ट बघणार आहोत या लेक्चरमध्ये आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे कंबाईन ग्रुप सी 2021ला विचारलेला. वडील व मुलाच्या आजच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे. 4 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 6 पट होते. बघा, दोघ जण आहेत, एक वडील आहेत आणि एक मुलगा आहे. आणि ह्या दोघांच्या आजच्या वयाची बेरीज तुम्हाला माहिती आहे. आजच्या वयाची बेरीज किती आहे दोघांची? 50 वर्ष. ही बेरीज कधीची आहे? आजची आहे. आणि रेशो सांगत असताना कधीचा सांगितलं? 4 वर्षापूर्वी. 4 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 6 पट आहे. म्हणजे 4 वर्षापूर्वी मुलाचं वय जर 1 असेल तर वडिलांचं 6 पट म्हणजे किती? 6. मग जर हा रेशो 4 वर्षापूर्वीचा असेल तर बेरीज सुद्धा आपल्याला 4 वर्षापूर्वीची पाहिजे. मग दोघांच्या आजच्या वयाची जर बेरीज 50 वर्ष असेल तर 4 वर्षापूर्वी दोघांच्या वयाची बेरीज किती होईल? तर वडिलांचं वय 4 न कमी होईल, मुलाचं वय 4 न कमी होईल. म्हणजे दोघांचं वय किती न कमी होणार आहे? टोटल 8 न कमी होणार आहे. मग 50 जर आजच्या वयाची बेरीज असेल तर 4 वर्षापूर्वी किती? 50 मधून 8 मायनस करा म्हणजे किती? 42 वर्ष. आपल्याकडे रेशो मध्ये बेरीज किती आहे बघा. वडिलांचं वय 6x, मुलाचं वय x, किती झाली? 6 7x झाली. आणि क्वेश्चन मध्ये झाली बेरीज 42. जर 7x म्हणजे 42 असेल तर x ची व्हॅल्यू किती येईल? 42 भागिले 7 म्हणजे x ची व्हॅल्यू येईल 7 सखून 42. जर x ची व्हॅल्यू 6 आली तर वडिलांचं वय किती भेटेल? 6 गुणिले 6 म्हणजे 36 आणि मुलाचं वय किती? 6. आपल्याला त्यांची आजची वय विचारली. हा रेशो कधीचा होता? हा रेशो 4 वर्षापूर्वीचा होता. म्हणून वडिलांचं आजचं वय किती असेल? 36 + 4 म्हणजे 40 वर्ष. आणि मुलाचं आजचं वय किती असेल? 6 + 4 म्हणजे 10 वर्ष. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 40 आणि 10, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे कंबाईन ग्रुप सी प्रिलिम्स 2022ला विचारलाय. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्ष आहे. आपल्याला सरासरीचा फॉर्म्युला माहिती आहे. तर सरासरी इक्वल्स टू काय असतं? टोटल सम. सम म्हणजेच बेरीज डिवायडेड बाय टोटल नंबर. हा सरासरीचा फॉर्म्युला आहे. मग आता किती दिले सरासरी? 60 आहे. आणि ते आपल्याला किती बेरीज माहित नाही. किती जणांची सरासरी 60 आहे? 3 जणांची. बेरीज किती? भागाकारातले 7 इकडे गुणाकारात येतील. तर 60 गुणिले 3 इक्वल्स टू सम. सम म्हणजेच बेरीज. तर ते किती आलं? 180. मग 3 जणांची जर बेरीज 180 असेल तर रेशो मध्ये बेरीज किती आहे? नावं द्या. सपोज ABC किती आहे बघा? 2:3:4. x जर पकडलं 4x 3x आणि 2x किती झाले टोटल सम? 4 आणि 3 7, 7 आणि 2 9x. 9x म्हणजे जर 180 असेल तर x म्हणजे किती? 180 भागिले 9 म्हणजे x ची व्हॅल्यू भेटून जाईल तुम्हाला. 9 2 18 9 0 0. जर x ची व्हॅल्यू 20 आली तर सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तीच्या वयातील फरक विचारला. सर्वात तरुण कोण आहे? A आहे, म्हणजे त्याचं वय आहे 2x. सर्वात वयस्कर कोण आहे? C आहे, त्याचं वय किती आहे? 4x. दोघांच्या वयातील फरक किती? 4x मधून 2x गेले, किती उरले? 2x. मग x ची जर व्हॅल्यू 20 असेल तर 2x ची व्हॅल्यू किती? तर 20 गुणिले 2 म्हणजेच किती? 40. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 40 वर्ष, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे टेक्निकल असिस्टंट मेन्स 2021ला विचारला. 8 वर्षापूर्वी नेहा व रेखा यांच्या वयाचं गुणोत्तर दिले तुम्हाला 2:5. हा क्वेश्चन आपण डायरेक्ट ट्रिक न करू आता. नेहा आणि रेखा आहेत. मग 8 वर्षापूर्वीचा रेशो आहे किती? 2:5. आणि आज त्यांच्या वयाचा रेशो आहे किती? 1:2. दोघीचंही 8-8 वर्षाचा गॅप आहे म्हणून खाली 8-8 घ्यायचं. आता हे तिरकस गुणाकार करा. 1 गुणिले 5 किती? 5 मायनस असं तिरकस करा. 2 गुणिले 2 किती? 4 इक्वल्स टू. आता हे खाली मल्टिप्लाय करा. 1 गुणिले 8 8 मायनस हे खाली 8 2 16. 5 मधून 4 गेला, 1 उरला, 16 तून 8 गेले 8. जर 1 म्हणजे 8 असेल तर आपल्याला विचारलंय कोणाचं वय? नेहाचं आजचं वय. बघा 2 म्हणजे किती? 1 म्हणजे 8 तर 2 म्हणजे किती? किती येईल? 8 2 16. पण हा रेशो पहिला कधीचा होता? हा 8 वर्षापूर्वीचा. पहिला जो रेशो होता तो 8 वर्षापूर्वीचा होता. म्हणून नेहाचं 8 वर्षापूर्वीचं वय 16 वर्ष होतं. तर आजचं किती असेल? तर 16 + 8 किती येईल बघा? 8 आणि 6 14, हातचा आला 1, 1 आणि 1 2. म्हणून नेहाचं आजचं वय असणार आहे 24 वर्ष, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे टेक्निकल सर्व्हिस 2022ला विचारला. संजय नितीनपेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहे. 3 जण आहेत. कोण कोण आहे? एक संजय आहे, एक नितीन आहे आणि दुसरा आहे किरण. बघा जर आपण किरणचं वय x वर्ष पकडलं तर संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहे. म्हणजे संजयचं वय किती असेल? 2x. आणि संजयपेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे नितीनचं वय किती असेल? संजयपेक्षा 3 वर्षांनी मोठा. म्हणजे संजयचं वय जर 2x असेल तर नितीनचं वय किती असेल? 2x + 3. आणि तिघांच्या वयाची बेरीज दिली तुम्हाला किती? 103 वर्ष. करा बेरीज. 2x + 2x + 3 + x इक्वल्स टू 103. मग किती आली बेरीज बघा? 2x 2x 4x आणि 1 5x. 5x + 3 इक्वल्स टू 103. +3 मायनस मध्ये जातील म्हणजे 5x ची व्हॅल्यू येईल 103 - 3 म्हणजे 5x ची व्हॅल्यू किती आली? 100. तर x ची व्हॅल्यू किती येईल? 5 2 10 5 0 0. जर x ची व्हॅल्यू 20 आली तर नितीन किती वर्षाचा आहे? नितीनचं वय किती आहे? 2x + 3. म्हणून 2 गुणिले 20 + 3 किती आलं? 40 + 3. म्हणून नितीनचं वय असणार आहे 43 वर्ष. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 43, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे
फॉरेस्ट प्रिलिम्स 2018ला विचारला. मधूचे वय त्याच्या बहिणीच्या आजच्या वयाच्या दुप्पट असून कोण कोण आहे बघा. मधू आहे, एक तिची बहीण आहे आणि एक आई आहे. तर काय सांगितलं बघा, मधूचे वय त्याच्या बहिणीच्या आजच्या वयाच्या दुप्पट असून त्याच्या आईच्या वयाच्या 1/3 आहे. मधूच्या आईचे 8 वर्षानंतरचं वय दिले बघा. मधूच्या आईचं 8 वर्षानंतरचं वय किती आहे? 50 वर्ष. कधीचं? 8 वर्षानंतरचं. तर मधूच्या आईचं आजचं वय किती असेल? 50 मधून 8 मायनस करा. 50 मधून 8 गेले म्हणजे मधूच्या आईचं आजचं वय भेटून गेलं तुम्हाला. आजचं वय किती आलं? 42. मग मधूच्या आईचं जर आजचं वय 42 वर्ष असेल तर बघा काय सांगितले त्यांनी, मधूचे वय त्याच्या बहिणीच्या आजच्या वयाच्या दुप्पट असून आईच्या वयाच्या किती आहे? 1/3. आईचं वय माहिती आहे तुम्हाला, तर त्याच्या 1/3 कुणाचं वय असणार आहे? मधूचं वय असणार आहे. मग 1/3 किती? 42 बघा. 3 1 3, 3 चौक 12 म्हणजे मधूचं आजचं वय पण सुद्धा भेटलं 14 वर्ष. मग जर मधूचं आजचं वय 14 वर्ष असेल आणि मधूचं बघा, मधूचं वय बहिणीच्या वयाच्या दुप्पट आहे म्हणजे बहिणीचं वय मधूपेक्षा अर्ध पाहिजे. मग जर मधूचं वय 14 असेल तर बहिणीचं वय अर्ध म्हणजेच किती असणार? 7 वर्ष. मग तेच विचारले, मधूच्या बहिणीच्या आजचं वय किती? किती? 7 वर्ष. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 7, ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे UPSC 2015ला विचारला. कोण कोण आहे बघा. एका पित्याचे वय पुत्राच्या वयाच्या 9 पट आहे म्हणजे वडील आहेत, एक मुलगा आहे आणि एक आई आहे, असे 3 जण आहेत. तर काय सांगितले बघा, पित्याचे वय पुत्राच्या वयाच्या 9 पट म्हणजे मुलाचं जर वय 1 वर्ष असेल तर वडिलांचं वय 9 पट म्हणजे 9x आणि मातेचे वय पुत्राच्या वयाच्या 8 पट, मुलाचं वय x असेल तर आईचं वय 8x. बघा रेशो 9x x 8x. मग पिता आणि माता यांच्या वयाची बेरीज दिली आहे म्हणजे आई आणि वडिलांची बेरीज दिली आहे. किती आहे? 9 आणि 8 17x. आणि क्वेश्चन मध्ये बेरीज सांगितली 51 वर्ष. तर 17x म्हणजे 51 असेल तर x ची व्हॅल्यू किती? 51 भागिले 17 म्हणजे x ची व्हॅल्यू 17 × 51. जर x ची व्हॅल्यू 3 आली तर पुत्राचे वय किती? किती होतं? x म्हणजेच 3, म्हणून आन्सर असणार आहे 3, ऑप्शन नंबर 4. धन्यवाद.